आमच्या दादांना काही झालं त्यांनी आम्हाला शांततेत थांबायला सांगितले, पण मराठा जर पेटला तर समुद्राचं पाणीसुद्धा कमी पडणार आहे मराठा विझवायला, एवढं लक्षात ठेवा। आणि आज आम्ही त्यांच्या शब्दासाठी शांत आहे। फक्त तिकडून आदेश आला की आम्ही बघा सगळ्या भगिनीचं आम्ही पुरून उरू, आमच्या बांधवांना सुद्धा यायची गरज नाही, पण आमच्या भाऊंना जर काही झालं तर आम्ही बघा उद्या काय करणार आहोत ते, एवढं सरकारने लक्षात ठेवावं। आणि जरांगे भाऊंचा आजच त्यांनी भेट घेऊन त्यांचा निर्णय द्यावा। आज त्यांचं उपोषण सुटलं पाहिजे, कारण त्यांची तब्येत खूप ढासळत चालली आहे। सरकारला जर वाटत असेल की दुर्लक्ष केलं तर काही हे गेलं तर काही होणार नाही, पण हा विचार करू नका। थोडीशी जरी तब्येत सिरियस झाली जर आम्हाला वाटलं तर आम्ही दादांच्या आदेशाची पण वाट बघणार नाही, एवढं सरकारने लक्षात घ्यावं आणि याचा निर्णय लवकरात लवकर द्यावा। छोटं लेकरू जर म्हणत असेल की दादा पाणी प्या, भाऊ पाणी प्या, आणि त्या माणसाचं डोकं दाबून डोळे पुसत असेल तर माझं एवढंच म्हणणं आहे या सरकारला की या सरकारला थोडीशी तरी